राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. जगूया मनसोक्त. या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण दिनविषयी जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 1 ऑक्टोबर या दिवशी जागतिक वृद्ध दिवस, जागतिक शाकाहारी दिवस आणि जागतिक कॉफी दिवस साजरा केला जातो. 1 ऑक्टोबर 1837 रोजी भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले. 1 ऑक्टोबर 1891 रोजी स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली. 1 ऑक्टोबर 1982 रोजी सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले. 1 ऑक्टोबर 1992 रोजी कार्टून नेटवर्क चॅनल सुरू झाले. 2 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. 2 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. हाच दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर या दिवशी भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती असते. 2 ऑक्टोबर 1909 रोजी रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन संस्थेची स्थापना केली. 2 ऑक्टोबर 1969 रोजी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेले 2, 5, 10 व 100 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या. 3 ऑक्टोबर 1932 रोजी इराकला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक प्राणी दिवस साजरा केला जातो. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने स्पुटनिक 1 हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळ युगाचा प्रारंभ केला. 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसाय विरोधी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर 1948 रोजी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरची स्थापना झाली. 6 ऑक्टोबर 1949 रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोध दिनीची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. 6 ऑक्टोबर 1979 रोजी फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. 6 ऑक्टोबर 2007 रोजी जेसन लुईस भल्ल्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती बनले. 7 ऑक्टोबर ख्रिस्तपूर्व 3761 हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस. 7 ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. 7 ऑक्टोबर 1912 रोजी हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले. 7 ऑक्टोबर 1919 रोजी महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले. 7 ऑक्टोबर 1919 रोजी KLM या विमान कंपनीची स्थापना झाली. 7 ऑक्टोबर 1996 रोजी फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू झाले. 8 ऑक्टोबर या दिवशी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर 1932 रोजी इंडियन एअर फोर्स ॲक्टद्वारे भारतीय वायुदलाची स्थापना झाली. 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑक्टोबर 1970 रोजी भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. 9 ऑक्टोबर 1946 रोजी भारतीय परराष्ट्र सेवेची सुरुवात झाली. 9 ऑक्टोबर 1410 रोजी प्राग खगोलीय घड्याळाचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला. 10
10 ऑक्टोबर या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन, जागतिक मृत्यूदंड विरोधी दिन आणि जागतिक लापशी दिन साजरा केला जातो. 10 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय पोस्ट दिवस साजरा केला जातो. 10 ऑक्टोबर 1846 रोजी इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटनचा शोध लावला. 11 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. 11 ऑक्टोबर 1968 रोजी अपोलो 7 ही नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली. 12 ऑक्टोबर 1993 रोजी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली. 12 ऑक्टोबर 1994 रोजी मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहाच्या वातावरणात जळून खाक झाले. 13 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन साजरा केला जातो. 13 ऑक्टोबर 1884 रोजी ग्रीनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली. 13 ऑक्टोबर 1929 रोजी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. 13 ऑक्टोबर 1983 रोजी अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन म्हणजेच आताची AT&T या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली. 14 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानक दिन म्हणून साजरा केला जातो. 14 ऑक्टोबर 1920 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठात महिलांना प्रथम पदवी प्रदान करण्यात आली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनेक अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. 14 ऑक्टोबर 1947 रोजी चार्ल्स एगर हे दोन्हीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक ठरले. 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक गर्भधारणा आणि अर्भक नुकसान स्मृती दिवस पाळला जातो. 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पांढरा छडी दिन साजरा केला जातो. दृष्टीहीन लोकांसाठी पांढऱ्या छडीचे महत्त्व ओळखण्यासाठी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक पांढरा छडी दिन साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर 1888 रोजी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. JRD टाटा यांनी हे विमान कराचीहून मुंबई येथे आणले व नागरी विमान सेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्वात आली. 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिन, जागतिक मूल दिन तसेच 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक मणक्याचे दिवस हा दिवस साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर 1975 रोजी बांगलादेशातील रहिमा बानू ही 2 वर्षाची मुलगी ही देवी रोगाची शेवटची रुग्ण ठरली. 17 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. 17 ऑक्टोबर 1831 रोजी मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय परिवर्तनाचा गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला. 17 ऑक्टोबर 1934 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर अमृत मंथन हा पुण्यातील पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. 17 ऑक्टोबर 1956 रोजी पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू झाले. 18 ऑक्टोबर या दिवशी जागतिक रोजनिवृत्ती दिन साजरा केला जातो. 18 ऑक्टोबर 1979 रोजी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. 18 ऑक्टोबर 1906 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दी प्रेस क्लास मिशनची स्थापना केली. 18 ऑक्टोबर 1967 रोजी सोव्हिएत रशियाचे फेनेरा 4 हे अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले.
18 ऑक्टोबर 1977 रोजी 2060 चिरान हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला. 18 ऑक्टोबर 2002 रोजी कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 20,000 धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला. 20 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा केला जातो. तसेच 20 ऑक्टोबर या दिवशी जागतिक सांख्यिकीय दिन साजरा केला जातो. 20 ऑक्टोबर 1970 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना झाली. 21 ऑक्टोबर या दिवशी भारतीय पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धात सिंगापूरमध्ये हे सरकार स्थापन केले. 22 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन साजरा केला जातो. तसेच 22 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन साजरा केला जातो. हा दिवस वर्षातून दोनदा साजरा केला जातो. 22 ऑक्टोबर आणि 28 जून या दोन दिवशी हा दिवस साजरा केला जातो. 22 ऑक्टोबर 1938 रोजी चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशीन तयार केले. 22 ऑक्टोबर 1963 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाकरा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान 1 चे प्रक्षेपण केले. 23 ऑक्टोबर या दिवशी तीळ दिवस साजरा केला जातो. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:02 ते संध्याकाळी 6:02 दरम्यान तीळ दिवस साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो. तसेच 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विकास माहिती दिन साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर 1984 रोजी भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली. 25 ऑक्टोबर 1951 रोजी स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्याच निवडणुकांना सुरुवात झाली. 26 ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरसेक्स जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. 26 ऑक्टोबर 1936 रोजी भुवर धरणावरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरू झाले. 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले. 26 ऑक्टोबर 2006 या दिवशी भारतात महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात आणला. 27 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल वारसा दिन साजरा केला जातो. 28 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा केला जातो. 28 ऑक्टोबर 1969 रोजी तारापूर अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले. 29 ऑक्टोबर या दिवशी जागतिक स्ट्रोक दिन साजरा केला जातो. 29 ऑक्टोबर 1894 रोजी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना झाली. 29 ऑक्टोबर 2008 रोजी डेल्टा एअरलाइन्सचे नॉर्थ वेस्ट एअरलाइन्समध्ये विलिनीकरण होऊन नॉर्थ वेस्ट एअरलाइन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी बनली. 30 ऑक्टोबर 1945 या दिवशी भारताला संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व मिळाले. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. 30 ऑक्टोबर 2013 रोजी सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. 31 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिन साजरा केला जातो, परंतु भारतात हा दिवस 30 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर हा दिवस भारतीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. 31 ऑक्टोबर या दिवशी श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असते.
31 ऑक्टोबर 1920 रोजी नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. लाला लजपतराय हे पहिले अध्यक्ष बनले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाकडून हत्या. 31 ऑक्टोबर 2011 रोजी जागतिक लोकसंख्या 7 अब्जापर्यंत पोहोचली. अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष विषयी हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.